हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2022 मध्ये पेपर 2 अर्थशास्त्र युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि आजचं टॉपिक आहे ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह पॉवर्टी कन्सेप्ट ऑफ इनइक्वॅलिटीज. हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. ओके, सुरू करायचं सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची सेट एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे आपली 26 मार्च 2023. ठीक आहे, 26 मार्चला येथे ही आपली एक्झाम होणार आहे, ज्याचे रजिस्ट्रेशन देखील आता 7 तारखेपर्यंत लेट फीस भरून आणखी चालू आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे ते रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या, कारण हे ज्या लोकांना ही या वर्षीची एक्झाम महत्त्वाची आहे त्यांच्यासाठीच आम्ही स्पेशल फुल कोर्स घेऊन आलो आहोत पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स साठी. ठीक आहे, या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स जे रेकॉर्डेड असणार आहेत आणि प्लस लाईव्ह लेक्चर्स देखील होणार आहेत तुमचे. ठीक आहे, आणि शिवाय PYQs देखील तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, ज्यामुळे तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा देखील स्टडी या कोर्समध्ये होणार आहे. शिवाय पेपर 2 च्या संपूर्ण स्टडी मटेरियल सोबतच पेपर 1 चे संपूर्ण स्टडी मटेरियल देखील तुम्हाला अवेलेबल होणार आहे. या कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. सध्या त्याच्यावरती 30% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फीस होते 7,000. इकडे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरून आणि लगेचच कोर्सला जॉईन होऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. वेळ कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला कोर्स जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करा. ओके, लेट्स स्टार्ट टुडे सेशन. सुरू करायच्या सेशनला. आणि आजची आपली पहिली टर्म आहे, पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे पॉवर्टी, ज्याला आपण गरिबी म्हणतो. गरिबी. आणि पॉइंट पहिला आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय? निरपेक्ष गरिबी. मराठीमध्ये त्याला आपण निरपेक्ष गरिबी असं म्हणतो. इट रेफर्स टू द मिनिमम बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बीइंग such as food, nutrition, clothing, shelter and preventive protective health care for survival and physical health. In a disease like India, absolute poverty is of more importance. आता इथे काय दिलेलं आहे? ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे निरपेक्ष गरिबी म्हणजे काय? तर आपल्या बेसिक नीड्स ज्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण फूड, न्यूट्रिशन, क्लोथिंग, फूड, अन्न, वस्त्र, निवारा ज्याला आपण म्हणतो ते, आणि त्याच्यामध्ये आता आरोग्य सुद्धा ऍड झालेलं आहे. प्रोटेक्टिव्ह हेल्थ केअर, हे ज्या आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक नीड्स मध्ये येतात आणि त्या ज्यांना मिळत नाहीत तिथे त्यावेळेस तिथे निरपेक्ष गरिबी निर्माण होते. म्हणजे ही जी टर्म आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी ती या गोष्टींशी निगडीत आहे. इट डिफाइन्स पॉवर्टी ॲज अ मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बिलो विच अन इंडिव्हिज्युअल इज कन्सिडर्ड टू बी पुअर. आता इथे त्यांनी काय सांगितले, ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत, ज्या व्यक्तींना किंवा ज्या लोकांना या मिनिमम नीड्स, बेसिक नीड्स मिळत नाहीत, त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा याच्या पण खाली आहे, ते त्यांना पुअर म्हणून कन्सिडर करतो आपण, गरीब म्हणून कन्सिडर करतो. बेस्ड ऑन द इन्कम रिक्वायर्ड फॉर मेंटेनिंग दिस मिनिमम लेवल ऑफ लिव्हिंग अ पॉवर्टी लाईन इज एस्टिमेटेड. आता ही जी इन्कम लेवल आहे, इन्कम रिक्वायरमेंट आहे, या सगळ्या बेसिक नीड्स मिळण्यासाठी जी इन्कम रिक्वायरमेंट आहे ती जर त्यांना मिनिमम लेवलवरती मिळत नसेल त्या लिव्हिंगसाठी, तर ती एक पॉवर्टी लाईन एस्टिमेट करते. विच डिस्टिंग्विश पीपल बिटवीन पुअर अँड नॉन पुअर. तर ही जी इन्कम लाईन आहे किंवा ही जी पॉवर्टी लाईन आहे ती डिस्टिंग्विश करते, म्हणजे डिफरन्स करते दोघांमध्ये, की कोण गरीब आहे आणि कोण गरीब नाही, याच्यामध्ये पॉवर्टी लाईन ठरवते. ओके, आणि पॉवर्टी लाईन म्हणजे काय असेल, तर ती एक फिक्स्ड इन्कम लेवल असेल ज्याच्यामध्ये मिनिमम स्टँडर्ड लिव्हिंग स्टँडर्ड असेल आणि तो ज्या व्यक्तीला मिळत नाही तो त्या पॉवर्टी लाईन वरती असेल किंवा पॉवर्टी लाईनच्या खाली व त्याच्यानुसार गरीब आणि श्रीमंत असं किंवा गरीब किंवा जे गरीब नाहीत असे विभागणी केली जाते. In India, poverty line is drawn on the basis of per capita daily intake of 24 calories of food or rural and 2100 calories for urban areas. तर या इंडियामध्ये काय होतं, इंडियामध्ये पॉवर्टी लाईन कशावरती आहे, की प्रत्येक व्यक्तीला कॅलरीज मिळाल्या पाहिजेत. रुरलमध्ये 2400 कॅलरीज डेली मिळाल्या पाहिजेत आणि सिटी भागामध्ये 2100 कॅलरीज या रोज मिळाल्या पाहिजेत. इनटेक त्याचा झाला पाहिजे आणि ह्या बेसिक गरजा ज्या आहेत किंवा ही जी बेसिक लाईन ज्या व्यक्ती पूर्ण करतात त्या चांगल्या आहेत किंवा त्यांचा लिव्हिंग स्टँडर्ड चांगला आहे, गरीब नाहीत त्या. ओके, आणि ते ज्यांना मिळत नाहीये ते व्यक्ती गरीब म्हणून आपण बोलू शकतो इन इंडियामध्ये.
If the monthly per capita consumption expenditure MPCE monthly per capita income consumption expenditure हे आहे of HH is not sufficient to buy this much of calories, then the HH is BPL below poverty line, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आपण ज्या या गोष्टी आहेत पर कॅपिटा इन्कम कन्झम्पशन एक्सपेंडिचर जर आपण मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती आहे, म्हणजे त्या कॅलरी जर त्यांना मिळत नसतील तर ती व्यक्ती बिलो पॉवर्टी लाईन आहे. काय आहे? बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे ती व्यक्ती गरीब आहे. ओके, समजलं आपल्याला पॉवर्टी, ऑब्सोलेट पॉवर्टी आणि ह्या बिलो पॉवर्टी लाईन किंवा कॅलरीजचा इंटेक किती असायला पाहिजे हे आता आपण बघितलं. फॉर एस्टिमेटिंग पॉवर्टी लाईन, आता पॉवर्टी लाईन एस्टिमेट करण्यासाठी काय असतं? MPCE is more appropriate than income as consumption can be financed out of past saving, assets and rebates. हे जे MPCE आहे, एक्सपेंडिचर आणि कन्झम्पशन, हे जास्त अप्रोप्रिएट आहे कशाच्या कम्पेअर टू इन्कम आणि कन्झम्पशन पेक्षा. का? इन्कम मध्ये आपण काय करतो, काही ज्या सेव्हिंग्स असतात, असेट्स आणि रिबेट्स या पण येतात. त्याच्यामुळे हा जो करंट व्हॅल्यू आहे किंवा करंट जी आपली गोष्ट आहे त्याच्यावरून पॉवर्टी लाईन ड्रॉ करणं जास्त सोपं असतं किंवा अप्रोप्रिएट असतं. मिनिमम कॅलरी इनटेक इज नॉट स्टॅटिक, कॅन बी चेंज ॲज पर द नेचर ऑफ द वर्क. आता हे काय जे काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण ही ऍब्सोल्यूट पॉवर्टी आहे ती मोजण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे मिनिमम कॅलरीज इनटेक इज नॉट स्टॅटिक. हे काय मोजण्यासारखी नाहीये. कॅलरी आपण एका ह्याच्यातून किती कॅलरीज घेतल्या हे असं मोजू नाही शकत स्टॅटिक मध्ये. आणि शिवाय त्याच्यावरती नेचर मध्ये जे वर्क आपण करतो त्याच्यासाठी आवश्यक कॅलरीज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे हे जे आहे तो तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो मोजण्यासाठी. Absolute poverty indicates the extent of deprivation in terms of access to food, health, housing, education and other basic amenities. Absolute poverty मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. मग फूड, हेल्थ, हाऊसिंग, एज्युकेशन अँड अदर बेसिक अमेनिटीज. ओके, इट इज रिलिव्हंट फॉर शॉर्ट अँड मीडियम टर्म्स ऑफ पिरियड्स. तर ही जी गोष्ट आहे किंवा ही जी पॉवर्टी आहे ऍब्सोल्यूट पॉवर्टी, ती रिलिव्हंट फक्त शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म याच कालावधीसाठी योग्य आहे किंवा याच्यामध्येच ती मोजली जाऊ शकते. आता ही झाली एक ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे निरपेक्ष गरिबी. आता दुसरी आहे रिलेटिव्ह पॉवर्टी, ज्याला आपण सापेक्ष गरिबी असं म्हणू शकतो. Unlike absolute poverty, RP, that is relative poverty, is related to income or consumption distribution. आता ही जी रिलेटिव्ह पॉवर्टी आहे ती कशाशी रिलेटेड आहे? इन्कम आणि कन्झम्पशनची. जी ऍब्सोल्यूट पॉवर्टी होती ती बेसिक नीड्स मिळणे किंवा कॅलरीज या सगळ्याशी रिलेटेड होती. आता रिलेटिव्ह पॉवर्टी ही कन्झम्पशन इन्कमशी डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. रिलेटिव्ह पॉवर्टी इज मोर रिलेव्हंट फॉर लॉंग रन प्रोजेक्ट्स. आता हे जसं इथं आपण बघितलं वरचीच लाईन आहे की रिलेटिव्ह रिलेव्हंट फॉर शॉर्ट आणि मीडियम टर्म पिरियड साठी ऍब्सोल्यूट पॉवर्टी असते, तर रिलेटिव्ह पॉवर्टी ही लॉंग रन प्रोजेक्ट साठी असते. RPL रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन इज अन एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ इन्कम डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये इन्कम डिस्ट्रीब्युशन केलं जातं. कॉन्स्टंट फ्रॅक्शन ऑफ इन्कम स्टँडर्ड. इट इंटरप्रेट्स पॉवर्टी इन रिलेशन टू द प्रिव्हेलिंग स्टँडर्ड्स ऑफ सोसायटी ॲट द टाइम. द कट ऑफ बिलो विच HH is considered to be relatively poor varies proportionately with the standards of income considered. याच्यामध्ये इन्कमशी रिलेटेड गोष्टी येतात. इन्कम जसं डिव्हिजन सोसायटीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्याच्यावरून ह्या पॉवर्टी लाईन मध्ये पॉवर्टी ठरवली जाते. मेजर्स ऑफ पॉवर्टी. आता याच्यावरचे उपाय काय काय करू शकतो आपण? हेड काउंट रेशियो. हेड काउंट रेशियो एक उपाय आहे. The head count ratio of measuring poverty is defined as the percentage of total population that is poor. Thus, it is measured as the proportion of population that is counted as poor. त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं? ज्या लोकांचं म्हणजे हेड काउंट प्रत्येक व्यक्तिगत मोजणी केली जाते त्याला आपण हेड काउंट रेशियो बोलतो. पॉप्युलेशन पॉवर्टीचा म्हणजे किती लोक टोटल पॉप्युलेशन मधले गरीब आहेत हे काढलं जातं हेड काउंट रेशियो मध्ये. पॉवर्टी गॅप रेशियो हा एक पॉइंट आहे, याला बुलेट करायचं राहिलेलं आहे. पॉवर्टी गॅप रेशियो, इट इज हेल्पफुल टू स्टडी द इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी.
हे कशासाठी आपल्याला हेल्पफुल होतं, युजफुल ठरतं पॉवर्टी गॅप रेशो. तर पॉवर्टीची इंटेन्सिटी किती आहे, हार्डनेस किती आहे हे मोजण्यासाठी आपल्याला पॉवर्टी गॅप रेशो उपयोगी पडतो. इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ पॉवर्टी अँड इंडिकेट्स द एक्सटेंट टू विच इंडिव्हिज्युअल्स ऑन ॲव्हरेज फॉल बिलो द पॉवर्टी लाईन. त्याच्यामध्ये किती लोक पर्सेंटेज मध्ये पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत किंवा पॉवर्टी वरती आहेत, जे गरीब नाही आहेत, हे सगळं काढण्यासाठी आपल्याला पॉवर्टी गॅप रेशिओ उपयोगी ठरतो. इट इज अ की इंडिकेटर दॅट मेजर्स how for the extremely poor fall below the poverty line, reflecting the both depth and incidence of poverty. तर हे जे की इंडिकेटर्स आहेत ते आपल्याला उपाय करण्यासाठी किंवा गरिबीला रोखण्यासाठी मदत करतात, इन डेप्थ मध्ये असो किंवा वरती असो, पण हे आपल्याला हेल्प करतात. स्क्वेअर्ड पॉवर्टी गॅप रेशिओ हा एक झाला, तर हा आहे स्क्वेअर्ड पॉवर्टी रेशिओ. सिमिलर टू द पॉवर्टी गॅप रेशिओ, हा जो आहे तो एकदम सेम पॉवर्टी गॅप रेशिओ सारखा आहे. इट हेल्प्स इन नोविंग द सेव्हिरिटी ऑफ पॉवर्टी, पॉवर्टीची किती तीव्रता आहे हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. Unlike the poverty gap ratio, where the gaps are all weighted equally, this method considers the proportional weights. Thus, this measure puts more weights on observation that fall below the poverty line. Higher the value is, higher the severity of poverty. तर ह्या ज्या व्हॅल्यूज निघतात त्या व्हॅल्यूज जर हायर असतील तर तिथे सेव्हरिटी ऑफ पॉवर्टी म्हणजे गरिबीची तीव्रता जी आहे ती जास्त असणार आहे जिथे हाय व्हॅल्यू येणार आहे तेव्हा. हे सगळे काउंट्स आहेत, याच्यातून आपल्याला गरिबी मोजता येते टोटल पॉप्युलेशनच्या कंपेअर मध्ये. एक आहे हेड काउंट रेशिओ, पॉवर्टी गॅप रेशिओ, स्क्वेअर्ड पॉवर्टी गॅप रेशिओ. या सगळ्यांनी आपण पॉवर्टी मोजतो आणि जो त्याची व्हॅल्यू हाय येईल तिथे सेव्हरिटी ऑफ पॉवर्टी म्हणजे तीव्रता ही जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. आता मल्टी डायमेन्शनल कॉन्सेप्ट ऑफ पॉवर्टी म्हणजे पॉवर्टीच्या त्याच्या वेगवेगळ्या बाजू काय काय आहेत आपल्याला बघायचं आहे. पॉवर्टी इज मल्टी डायमेन्शनल इन नेचर अँड हेन्स कॅनॉट बी रिअलिस्टिकली captured only by the calorie based or per capita consumption based approach. तर ही पॉवर्टी जी आहे ती वेगवेगळ्या दिशांनी किंवा वेगवेगळ्या डायमेन्शननी बघण्यासारखी गोष्ट आहे. ही नेचरने म्हणजे त्याचा स्वरूप जे आहे ते मल्टी डायमेन्शनल आहे, म्हणून ती फक्त कॅलरी बेसवर किंवा पर कॅपिटा कन्झम्पशन बेसवर ठरवू शकत नाही किंवा त्याच्यावरून आपल्याला रिअल पॉवर्टी समजू शकत नाही. इन मेजरिंग मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, various dimensions and indicators like education, health, employment status and household living condition are used. आता याच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी बघण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या दिशांनी पॉवर्टी गरिबी बघण्यासाठी आपल्याला एज्युकेशन बघावं लागेल, हेल्थ बघावे लागेल, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार बघावा लागेल. या सगळ्या गोष्टींवरून आपण पॉवर्टी ठरवू शकतो. द ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह OPHI estimates the multidimensional poverty index MPI, that is multidimensional poverty index for different countries using the equally weighted 3-dimension WIS. आता इथे 3 डायमेन्शन दिलेले आहेत पॉवर्टी मोजण्यासाठीच्या. ओके, MPI मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढू शकतो त्याच्यातून. पहिला आहे एज्युकेशन. एज्युकेशन हा एक पॉइंट आहे आणि तो कसा मोजला जातो. इयर्स ऑफ स्कूलिंग कन्सिडर्ड डिप्रिव्ड इफ नो हाऊसहोल्ड मेंबर हॅज कम्प्लिटेड 5 years ऑफ स्कूलिंग. स्कूलिंग इयर काय आहे, मिनिमम आपल्याला 5 years कंप्लीट करायला पाहिजे स्कूलिंगचे. आणि सेकंड पॉइंट काय आहे, स्कूल अटेंडन्स कन्सिडरिंग डिप्रिव्ड ऑफ इफ एनी स्कूल एज चाइल्ड इज नॉट अटेंडिंग स्कूल इन द इयर ऑफ 1 to 8, 1 ते 8 या वर्षातल्या कुठल्याही मुलांनी जर स्कूल अटेंड केले नसेल तर ते स्कूल अटेंडन्स सुद्धा या एज्युकेशन पॉइंट मध्ये येते. हेल्थ, आता एज्युकेशन झालं आणि हेल्थ दुसरा पॉइंट आहे MPI साठी. चाइल्ड मोर्टॅलिटी याच्यामध्ये येते म्हणजे कन्सिडर डिप्रिव्ड इफ एनी चाइल्ड फॅमिली हॅज डेड. चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे काय, प्रत्येक जे चाइल्ड म्हणजे जन्मताच मृत्यू पावतात बालक त्याला आपण चाइल्ड मोर्टॅलिटी असं म्हणतो. हेल्थ मध्ये हा एक पॉइंट येतो. आणि दुसरा येतो न्यूट्रिशन. कन्सिडर डिप्रिव्ड इफ एनी अडल्ट और चाइल्ड इज मालन्यूट्रिश, जे कुपोषण ज्याला म्हणतो आपण, सॉरी हे न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि मालन्यूट्रिशन नरिश्ड इज कॉल्ड कुपोषण. हेल्थ मध्ये हे 2 पॉइंट येतात. आणि तिसरा पॉइंट आहे लिव्हिंग स्टँडर्ड्स. मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट ऑफ पॉवर्टी मध्ये लिव्हिंग स्टँडर्ड्स, इलेक्ट्रिसिटी येते लिव्हिंग स्टँडर्ड्स मध्ये. डिप्राइव्ड इफ द हाउसहोल्ड हॅज नो इलेक्ट्रिसिटी. ड्रिंकिंग वॉटर, डिप्राइव्ड इफ हाउसहोल्ड लॅक्स
Assess the clean drinking water or clean water is more than 30 minutes walk from home. म्हणजे घराच्या 30 मिनिटं अंतरावरती तिथून पाणी कमीत कमी मिळालं पाहिजे. ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे, सॅनिटायझेशन असलं पाहिजे. टॉयलेट्स म्हणजे सॅनिटायझेशन मध्ये टॉयलेट्सचा प्रॉब्लेम येतो. फ्लोरिंग म्हणजे डिप्रिव्ह इफ हाऊसहोल्ड हॅज डस्ट, सँड, डंग फ्लोर. डंग फ्लोर असेल म्हणजे शेणाने सारवलेलं घर असेल किंवा घाण असेल असं नाही पाहिजे. चांगलं फ्लोरिंग म्हणजे एक राहण्यायोग्य घर असलं पाहिजे. हे सुद्धा आपल्या लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये येतं. त्याच्यानंतर कुकिंग फ्युअल म्हणजे डिप्राइव्ड इफ द हाऊसहोल्ड कुक्स विथ द वूड, चारकोल ऑर द डंग. यापेक्षा जर चांगलं असेल, गॅस वगैरे असेल, तर तिथे आपण कुकिंग फ्युअल म्हणजे चांगलं असेल आणि तो लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये एक चांगला पॉईंट असेल. नंतर 6वा पॉईंट इथे आहे assets deprived if household does not own or more than one item, radio, TV, telephone, bike, motorbike or refrigerator. या गोष्टी आहेत की नाही हे assets मध्ये येतात आणि त्याच्यावरून देखील लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड किंवा लिव्हिंग स्टँडर्ड दिसतो. And does not own a car or tractor. A person is identified as a multidimensional poor if she is deprived in 1/3 or more than of these 10 vetted indicators. तर हे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत. एज्युकेशन मधले 2, हेल्थ मधले 2 आणि लिव्हिंग स्टँडर्ड्स मधले किती 6. असे टोटल 10 वेट आहेत, इंडिकेटर्स आहेत चांगल्या पुअर बिलो पॉवर्टी लाईनच्या वरती राहण्यासाठी. मल्टीडायमेन्शनल पुअर आहेत ही आणि यातले किती पाहिजेत आपल्याला 1/3 जरी असले तरी ते चांगले आहेत आणि यापेक्षा 1/3 जरी नसतील तर ते बिलो पॉवर्टी लाईन असणार आहेत. ओके, बिलो पॉवर्टी लाईन असणार आहे. Poverty gap ratio represents the average shortfall of the total population from the poverty line. तर पॉवर्टी गॅप रेशिओ काय दाखवतो? टोटल पॉप्युलेशन मध्ये किती पॉवर्टी लाईनच्या खाली लोक आहेत किंवा किती गरिबी आहे हे दाखवतो. इट बेसिकली रिफ्लेक्ट्स द इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. ह्याच्यामध्ये इंटेन्सिटी पण पॉवर्टीची दाखवतो. हिअर N represents the total number of households, Z represents the poverty line measure, T represents the income of household below the poverty line. Since there are 3 households below the poverty line in both the assets, so we can have 3 expression to be added. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? झेड पॉवर्टी लाईन रिप्रेझेंट करतोय. त्याच्यानंतर हाऊसहोल्ड बिलो द पॉवर्टी लाईन, एन रिप्रेझेंट्स टोटल नंबर ऑफ हाऊसहोल्ड. तर ह्यामध्ये आपण जेव्हा एखादं इक्वेशन फॉर्म करतो किंवा आपल्याला ही पॉवर्टी लाईन किंवा पॉवर्टी गॅप रेशो काढायचा असतो तेव्हा हे एन, झेड, टी हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे असतात आणि हे काय प्रेझेंट करतात हे आपल्याला समोर दिसत आहे. Anxious of Poverty Measures बाय अमर्त्य सेन. अमर्त्य सेन यांनी काही स्वयंसिद्ध पॉवर्टीचे म्हणजे उपाय सांगितलेले आहेत गरिबीचे किंवा गरिबी कमी करण्यासाठीचे. बाय अमर्त्य सेन ते आपण बघूया. He proposed any poverty measures to possess all these 5 anxious. तर हे जे आहेत स्वयंसिद्ध आहेत आणि हे 5 दिलेले आहेत पॉइंट ते आपण बघूया. फोकस, पहिला पॉइंट दिलेला फोकस. The measure of poverty should not be affected by changes in the income of non-poor. जे लोक नॉन पुअर आहेत त्यांच्या इन्कम मध्ये काहीही चेंजेस न करता किंवा चेंजेस अफेक्ट न करता हे पॉवर्टीचे मेजर्स केले गेले पाहिजेत. सिमेट्री, द पॉवर्टी मेजर शुड नॉट बी अफेक्टेड इफ 2 हाऊसहोल्ड स्विच इन्कम्स. आता हे जे 2 हाऊसहोल्ड्स आहेत, 2 व्यक्ती आहेत जे काम करणार आहेत, त्या दोघांच्या इन्कम मध्ये सुद्धा बदल झाले नाही पाहिजेत पॉवर्टी मध्ये उपाय करताना. द पॉवर्टी इंडेक्स शुड बी स्केल इनव्हेरियंट. This means that if the population doubles in size while everything else is maintained the same proportion, it should remain unchanged. आता इथे उदाहरण काय दिलेले की जर पॉप्युलेशन जे आहे, पॉप्युलेशन x आहे ती 2x झाली म्हणजे डबल जरी झाली तरी त्यांच्या इन्कम वरती काही फरक नाही पडला पाहिजे, तेव्हा तिथे मग पॉवर्टी कमी होईल किंवा पॉवर्टी होणार नाही. पॉप्युलेशन इंडिपेंडन्स. आता पॉप्युलेशन इंडिपेंडन्स काय आहे? इफ 2 or more indical populations are pooled, the poverty index should be unchanged. एक 2 किंवा जास्त आयडेंटिकल पॉप्युलेशन्स असतील तर तिथे पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो सुद्धा अनचेंज व्हायला पाहिजे, तर तिथे पॉवर्टी लाईनच्या खाली कमी लोक असतील. मोनोटोनिसिटी, द अँक्शिओम रिक्वायर्ड्स. आता स्वयंसिद्ध काय गरजेचं असतं?
that if income of poor individuals who is below the poverty line increases, जर एखादा बिलो पॉवर्टी लाईन व्यक्ती आहे त्याचं इन्कम जर वाढलं तर पॉवर्टी इंडेक्स शुड बी डिक्रीज, तर पॉवर्टी इंडेक्स काय होतो, डिक्रीज व्हायला पाहिजे. स्ट्रॉंग मोनोटोनिसिटी if PI falls when poor's income rises, weak monotonicity. आता ही सिच्युएशन काय आहे मोनोटोसिटीची, जर पर्सनल इन्कम फॉल्स when poor's income rises, जर पुअरचे इन्कम वाढलं तर इथे वीक मोनोटोसिटी असते आणि इथे पुअर इन्कम पडलं म्हणजे कमी झालं तर पुअरचे इन्कम राईज होतं. बट ही कंटिन्यूज टू बी पुअर, पण हा काय कंटिन्यू असतो पुअर म्हणजे पुअरच राहतो तो. ट्रान्सफर, आता हा 5वा पॉइंट आहे ट्रान्सफर. अ रिग्रेसिव्ह ट्रान्सफर बिटवीन टू पुअर हाऊसहोल्ड शुड बी raise the PI, personal income, where the progressive transfer should be reduced and the PI provided both the household continue to be poor after the transfer. This, the poverty measure should be sensitive to the degree of inequality between incomes and the poor households. It should rise when inequality rises, the regressive transfer, and fall when inequality falls, regressive transfer. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ट्रान्सफर म्हणजे इन्कमचं ट्रान्सफर जे आहे त्याच्यामुळे सुद्धा गरिबी जी आहे किंवा पॉवर्टी जी आहे त्याच्यामध्ये फार काही बदल होत नाही असं या अमर्त्य स्वयंसिद्ध पॉवर्टी मेजर्स मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघतोय लॉरेन्स कर्व. लॉरेन्स कर्व काय आहे आता आपल्याला बघायचंय आणि ही खूप महत्वाची टर्म आहे जे एक्झाम मध्ये प्रत्येक वेळेस एक तरी क्वेश्चन या टर्म वरती येतो, त्यामुळे ही कन्सेप्ट आपली क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. लॉरेन्स कर्व काय आहे? It is first ranks the population according to the different level of consumption income and then plot the cumulative proportion of consumption income against cumulative proportion of the population enjoying that level of consumption and income. तर रिलेटेड आहे इन्कम अँड कन्झम्पशनशी रिलेटेड आहे ही लॉरेन्स कर्व कन्सेप्ट. द एरिया बिटवीन लॉरेन्स कर्व अँड द 45 डिग्री डायगोनल लाईन ऑफ इक्वॅलिटी, म्हणजे ही जी टर्म आहे ती आपली इनइक्वॅलिटीशी रिलेटेड आहे. दॅट इज AEDF डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ एरिया अंडर 45 डिग्री लाईन AEDB gives the measure of inequality. आता याच्यामध्ये इक्वॅलिटी एक आता हा आपण डायग्राम बघणार आहोत नेक्स्ट स्लाइड वरती, पण AEDF ही इनइक्वॅलिटी दाखवते तर AEDB जी आहे ती इनइक्वॅलिटी दाखवते. आपल्याला त्या डायग्राम वरती बघायचं आहे. While the concept of Lorentz curves and Gini coefficients are most commonly applied to measure the consumption income and assets ownership, they can equally be applied to other variables that are continuous in nature. हे असेट्स किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे इन्कम वगैरे आहे त्या सगळ्यांवरून इक्वॅलिटी आणि अनइक्वॅलिटी ठरते. जसं आपल्याला माहिती इंडियामध्ये भरपूर सारी इनइक्वॅलिटी आहे, गरीब श्रीमंत भेदभाव आहे, तर हे कशावरून ठरतं? त्यांच्याकडे असणारी संपत्ती किंवा त्यांचे इन्कम याच्यावरून हे ठरत असतं. तर लॉरेन्स कर्वशी त्याचा संबंध आहे. इफ वी रेफर्स द कर्व AEDF plotted as L, where the lowest P percentage household earn and lowest P percentage of income, it follows that greater the share of P and the more equal is distribution in income in the economy. The Lorentz curves fall below the line of equality and total amount of inequality given by the area AEDF. The larger is the area, the greater is the inequality. आता इथे आपल्याला त्यांनी लॉरेन्स कर्व बद्दल ही इन्फॉर्मेशन दिली. आपण एका डायग्राम वरती समजून घेऊया लॉरेन्स कर्व काय आहे. ओके, हा, तर इथे लॉरेन्स कर्व आहे. इकडे आपण पॉप्युलेशन टाकूया, पॉप्युलेशन, आणि इकडे टाकणार आहोत इन्कम, आणि इथे काय असेल 0 1 2 3 4 5 असे इन्कम असणार आणि इकडे पॉप्युलेशन 1 2 3 हे पॉप्युलेशन असणार. ओके, आणि हा लॉरेन्स कर्व आहे. आता हे जो ही जी लाईन आहे ती आपल्याला इक्वॅलिटी दाखवते आहे आणि ही जी आहे ते आपल्याला इनइक्वॅलिटी दाखवत आहे. कसं? तर आता इन्कम जेव्हा आपलं 1 असतं आणि 1 ला जेव्हा आपण एका व्यक्तीला 1 रुपया देतो त्यावेळेस ती इक्वल स्थिती असते. 2 रुपयाच्या वेळेला आपण 2 व्यक्तींना देतो तेव्हा पण ती इक्वल परिस्थिती असते. पण ज्या वेळेस 0 रुपये एका व्यक्तीला म्हणजे ही आणि त्याच्यानंतर 50 पैसे आपण 2 व्यक्तीमध्ये वाटतोय
त्याच्यानंतर 1 रुपया आपण 4 व्यक्तींमध्ये वाटतोय, तेव्हा हा कर्व फॉर्म होतो. हा लॉरेन्स कर्व आहे आणि हा इनइक्वालिटी इथे आपल्याला या डायग्राम मध्ये दाखवतो. तर समजलं? म्हणजे इक्वॅलिटी असेल त्यावेळेस ही लाईन फॉर्म होईल, पण जेव्हा इक्वॅलिटी नसेल म्हणजे आपल्याकडे जी संपत्ती आहे किंवा इन्कम आहे, कन्झम्पशन आहे, याच्यामध्ये इक्वॅलिटी असेल तर हा फॉर्म होतो आणि इक्वॅलिटी नसेल तर तो हा कर्व फॉर्म होतो आणि याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो लॉरेन्स कर्व. ओके, काय म्हणतो याला? लॉरेन्स कर्व. ठीक आहे, आणि तेच आपल्याला सांगितलं होतं AEDB हा होतो आपला इक्वॅलिटी वाला पोर्शन आणि दुसरा AFDB हा झाला इनइक्वॅलिटी वाला पार्ट. तर कसा डिस्ट्रीब्युशन मुळे हे लॉरेन्स कर्व फॉर्म होतं आपल्याला समजलं. आता हा जो आहे आपल्याला ग्राफच्या फॉर्म मध्ये लॉरेन्स कर्व दाखवतो. आता गिनी कोएफिशियंट काय आहे? तर हे आपल्याला कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून इनइक्वॅलिटी कशी आहे हे दाखवणारा पॉइंट आहे. म्हणजे या दोन्ही जे आहेत ते दोन्ही इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी दाखवणारे कन्सेप्ट आहेत, गिनी कोएफिशियंट आणि लॉरेन्स कर्व. पण गिनी कोएफिशियंट ही आपल्याला कॅल्क्युलेशन वरती दाखवली जाते आणि लॉरेन्स कर्व आपल्याला ग्राफच्या माध्यमातून दाखवलं जातं. ठीक आहे, बघूया गिनी कोएफिशियंट. गिनी कोएफिशियंट डेव्हलप बाय इटालियन सायंटिशियन कॅराडो गिनी 1912 मध्ये. गिनी कोएफिशियंट इज वाइडली यूज मेथड टू मेजर इन्कम अँड कन्झम्पशन इनइक्वॅलिटीज मोजण्यासाठी वापरली जाते. इट इज यूज टू मेजर द डिग्री ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन द इक्वॅलिटी ऑफ व्हेरिएबल इन डिस्ट्रीब्युशन ऑफ इट्स एलिमेंट्स. वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन आहे एलिमेंट्स, ते कसं होतं ते दाखवण्यासाठी गिनी कोएफिशियंट वापरतात. विथ इट्स व्हॅल्यू रेंजिंग बिटवीन 0 to 1. त्याच्या व्हॅल्यूनुसार व्हॅल्यू टाकून, कुठल्या 0 to 1 व्हॅल्यू टाकून. It assume a value of 0 when there is a perfect equality in society. जेव्हा त्याची व्हॅल्यू 0 असते तेव्हा सोसायटीमध्ये इक्वॅलिटी असते. आता काय म्हटलेलं आहे? 0 असेल की कोएफिशियंट जेव्हा आपण ह्याच्यावर पण सांगू शकतो की जेव्हा 0 असेल आणि 0 लोकांना वाटत असेल तर तेव्हा तिथे आपल्याला काय असणार आहे? तिथे इक्वॅलिटी असणार आहे सोसायटीमध्ये. On the other hand, it takes theoretical maximum of 1 when in the population of income level every individual except one is 0 असेल. The Gini coefficient thus gives summary figure of Lorentz curve. जसे इथे कॅल्क्युलेशन आपण करून बघतो या फिगर मध्ये, जे मी म्हटलं की ग्राफ मध्ये लॉरेन्स कर्व दाखवला जातो आणि कॅल्क्युलेशन मध्ये गिनी कोएफिशियंट दाखवला जातो. ठीक आहे, आणि इथे म्हणून म्हटलेलं आहे की गिनी कोएफिशियंट thus gives summary figure for Lorentz curve असं इथे म्हटलं आहे. कॅल्क्युलेशन मध्ये गिनी कोएफिशियंट कसं दाखवता येईल? इट गिव्स बाय द रेशियो ऑफ एरिया बिलो द लाईन ऑफ इक्वॅलिटी इन द लॉरेन्स कर्व टू द टोटल एरिया ऑफ द ट्रायंगल ABD. ABD जो होता बिलो इक्वॅलिटी वाला पॉइंट होता तो एरिया होता तो. गिनी कोएफिशियंट जिनी इंडिकेट करतात इज कॅल्क्युलेटेड ॲज G एरिया AEDB अपॉन एरिया AEDB. ओके, आपण जो डायग्राम बघितली होती त्याच्यामध्ये ही डायग्राम काढली होती आपण, एक रफ वर्क सारखी काढते मी. ओके, हा झाला लॉरेन्स कर्व AEDF आणि AEDB. ओके, हा, तर हे सगळ्यांनी आपण सॉरी ते काहीतरी चुकलंय, पण अशी एक फिगर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गिनी कोएफिशियंट काढण्यासाठी आपल्याला मदत होते. सिन्स द गिनी कोएफिशियंट लाईज बिटवीन 0 and 1, 0 आणि 1 मध्ये त्याची व्हॅल्यू येते. द इनइक्वॅलिटी इंक्रीज ॲज द इंडेक्स मूव्स फ्रॉम 0 to 1. आणि हा जो इनइक्वॅलिटी इंक्रीज होते ती कधी होते? जेव्हा 0 पासून आपण 1 कडे जायला लागतो तेव्हा. ज्याचा पॉइंट आहे म्हणजे आन्सर जे आहे ते 0 किंवा 1 पर्यंत येतं, 0 पासून 1 पर्यंत येतं, तेव्हा तिथे इनइक्वॅलिटी जास्त असते असं म्हणू शकतो. लोअर गिनी इंडिकेट्स अ हायर लेवल ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. लोअर गिनी इंडिकेट्स. ओके, आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याने आपण गिनी कोएफिशियंट काढू शकतो आणि लॉरेन्स कर्वनी सुद्धा काढू शकतो. म्हणजे लॉरेन्स कर्वनी सुद्धा आपण इनइक्वॅलिटी दर्शवू शकतो. ओके, कॅल्क्युलेशन मध्ये गिनी कोएफिशियंट कसं दाखवता येईल? इट गिव्स बाय द रेशियो ऑफ एरिया बिलो. The Gini coefficient is usually defined mathematically based on Lorentz curve, which plots the proportion of total income of the population y-axis that is cumulatively earned by the bottom of X percentage of the population. The line at 45 degree thus the represent perfect equality of the income. तर
आपण लॉरेन्स कर्व पूर्णपणे समजून घेतलेला आहे एका आकृतीच्या डायग्रामच्या माध्यमातून, आणि तीच इन्फॉर्मेशन त्यांनी इथे सांगितले की त्यांनी वाय ऍक्सिस वर पॉप्युलेशन घेतलं होतं आणि 45 डिग्रीचा तिथे हे झाला होता, एक अँगल झाला होता, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी दाखवली होती. द गिनी कोएफिशिएंट कॅन बी thought of as the ratio of the area of that lies between the line of equality and the Lorentz curve over the total area under the line of equality. The Gini coefficient can theoretically range from 0 to 1. हे आपल्याला माहिती आहे. It is sometimes expressed as a percentage ranging between 1 to 100. काही वेळेला 1 to 100 च्या मध्ये सुद्धा हे येऊ शकतं. In practice, both extreme values are not quite reach. प्रॅक्टिस मध्ये म्हणजे खरं खरं बघायला गेलं, कॅल्क्युलेशन करायला गेलं तर या व्हॅल्यू पर्यंत पोहोचत नाही कुठल्याही गिनी कोएफिशिएंट. ओके, a low Gini coefficient indicate more equal distribution. Gini coefficient जर लो असेल, Gini coefficient जर लो असेल तर तिथे इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं with zero corresponding to the complete equality. वाईल म्हणजे आपण बघितलं की 0 जर असेल, 0 ला 0 असेल तर तिथे इक्वॅलिटी असणारच. वाईल हायर Gini coefficient indicate more unequal distribution. आणि एक कडे जसं जाईल तिथे इनइक्वॅलिटी वाढत जाते with one corresponding complete inequality. तर हे आपल्याला समजलं गिनी कोएफिशिएंटचे काय पॉइंट्स आहे आणि गिनी कोएफिशिएंटचं जे आन्सर येईल कॅल्क्युलेशन करून फॉर्म्युल्याने, तर त्याच्यामध्ये गिनी कोएफिशिएंट कमी असेल तर तो चांगला आहे, तिथे जास्त इक्वॅलिटी आहे, आणि गिनी कोएफिशिएंट जर जास्त हायर होत असेल तर तिथे इनइक्वॅलिटी जास्त असणार आहे. ओके, प्लाझ्मा रेशियो इनइक्वालिटी. तर हा रेशियो काय आहे, हा पण एक इनइक्वॅलिटी दर्शवायचा म्हणजे असमानता दाखवण्यासाठीचा रेशियो आहे. प्लाझ्मा रेशियो ऑफ इनइक्वॅलिटी वॉज प्रपोज बाय एलेक्स कॉफहम अँड अँडी समनर इन 2013. 2013 मध्ये हा प्लाझ्मा रेशियो आलेला आहे ऑन द बेसिस ऑफ Palma proposition, an observation by Jos Gabriel Palma that currently changes in income or consumption inequality are almost exclusively due to the change in the share of richest 10% and poorest 40%, because the middle group between the richest and poorest always approximately 50% of gross national income. 50% of gross national income मध्ये 10% गरिबाचे असतात आणि 40% हे गरीब असतात आणि 10% हे रिचेस असतात. त्यांच्याकडे इक्वल डिस्ट्रीब्युशन होत नाही, जे डिस्ट्रीब्युशन होतं ते अनइक्वल होतं, आणि हाच रेशिओ काढणं म्हणजे पाल्मा रेशिओ म्हणतात, आणि हा 2013 मध्ये इंट्रोड्यूस झाला होता. The measure is now reported by many of the leading income distribution databases and some national statistics offices, and received wide support as an original indicator for an UN Sustainable Development Goal. तर हा जो स्टॅटिस्टिकल प्रोग्राम आहे किंवा हा जो रेशियो आहे तो आपल्या डेव्हलपमेंट गोल मध्ये, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे युनायटेड नेशन्सच्या एसडीजीज मध्ये गोल 10 मध्ये इन्क्लूड करण्यासाठीचा विचार चालू आहे किंवा करण्यासाठी तयारी चालू आहे. देर इज नाउ पॉसिबिलिटी दॅट द पाल्मा विल बी ऍडेड टू एसडीजीज 10 ड्युरिंग द रिव्ह्यू प्रोसेस मध्ये हे गोल त्याच्यामध्ये टाकण्याचा विचार चालू आहे. विथ हाय प्रोफाईल सपोर्टर्स इन्क्लुडिंग ऑक्सफॅम अँड साऊथ आफ्रिका, हे दोन सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. आणि हे समजलं आपल्याला पाल्मा रेशियो काय आहे, तो सुद्धा इनइक्वॅलिटी दर्शवण्यासाठीचा एक पॉइंट आहे किंवा एक रेशियो आहे, ज्याच्यामध्ये शेअर वरती हा डिपेंड आहे. शेअर आहे रिचेस्ट 10% अँड पोरेस्ट 40%. ओके, इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस. इन्व्हर्टेड यू म्हणजे उलटा यू असं म्हटलं जातं. हायपोथेसिस कुझनेट यांनी मांडलेलं आहे. सिमन कुझनेट observed on the basis of historical data that inequality initially increased with economic development, but at the later stage of economic development, as affluence arrives in modern mixed economy, inequality falls. हे स्टेटमेंट आहे इन्व्हर्टेड यू शेप हायपोथेसिसचा. हायपोथेसिस त्यांनी मांडले कुझनेट यांनी, सॅमन कुझनेट यांनी. काय म्हटलेलं त्यांनी की जेव्हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट चालू असते, सुरुवातीला इनइक्वॅलिटी भरपूर असते, पण एका स्टेज नंतर, एका ठराविक काळानंतर इकॉनॉमी डेव्हलप होते आणि नंतर मग त्याच्यामधली इनइक्वॅलिटी जी आहे ती कमी व्हायला लागते. फ्रॉम दिस एमर्ज द इन्व्हर्टेड यू शेप यू हायपोथेसिस. मग याच्यामध्ये काय होतं, इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस तिथे फॉर्म होतो.
The Kuznets curve shows growing inequality at a low stage of development as measured by the Gini coefficient showed on the vertical axis. आता त्यांनी ही आकृती दिलेली आहे, तर या आकृतीवरती हा जो पॉइंट दाखवलेला आहे किंवा ही जी साईड दाखवलेली आहे त्याच्यावर गिनी कोएफिशियंट घेतलेले आहेत. गिनी कोएफिशियंटचे पॉइंट्स घेतलेले आहेत की या स्टेजला इतका गिनी कोएफिशियंट आहे आणि इकडे खाली काय घेतलेलं आहे, खाली घेतलेली आहे की स्टेज काय आहे की कुझनेट कर्व्ह मध्ये इनइक्वालिटी कशी आहे किंवा इक्वालिटी कशी आहे हे दाखवलेलं आहे. जेव्हा स्टार्टिंगला हे गिनी कोएफिशियंट असतात आणि वाढत जातात आणि इकडे पर कॅपिटा इन्कम आहे, हे पर कॅपिटा इन्कम आहे. ओके, खाली इन्कम किंवा पर कॅपिटा इन्कम आहे. पर कॅपिटा इन्कम त्याच्यानुसार वाढत जाते किंवा कमी होत जाते. मग इथे सुरुवातीला जे आहे गिनी कोएफिशियंट जेव्हा वाढत जातो तेव्हा काय असतं, तिथे इनइक्वालिटी असते. बरोबर, इनइक्वालिटी इथे वाढत गेलेली आहे पर कॅपिटा इन्कम वाढत गेलं तरी, आणि इथे एका स्टेजला पर कॅपिटा इन्कम वाढल्यामुळे कंट्रीची इकॉनॉमी जी आहे ती डेव्हलप झालेली आहे. काय झालेली आहे, डेव्हलप झाली आहे फुल्ली. आणि त्याच्यानंतर मग गिनी कोएफिशियंट जे आहे ते कमी होत गेलेलं आहे. म्हणजे तिथे काय होणार आहे, आता इक्वॅलिटी फॉर्म होणार आहे, इक्वॅलिटी फॉर्म होणार आहे. तर हायर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, इथे हायर स्टेज आहे, ही जी आहे ती हायर स्टेज आहे डेव्हलपमेंटची आणि ही जी आहे ती लो स्टेज आहे डेव्हलपमेंटची सुरुवातीला. म्हणून इथे इनइक्वॅलिटी होती आणि परत इकडे मग इक्वॅलिटी फॉर्म व्हायला सुरुवात झाली. तर अशा प्रकारे हा सिमन कुझनेट यांनी इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस असं मांडलेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या डेव्हलपमेंटच्या काळामध्ये इनइक्वॅलिटी असते आणि एका स्टेज नंतर ती इक्वॅलिटी परत मिळायला लागते पर कॅपिटा इन्कम वाढल्यामुळे. आणि त्यामुळे हा शेप जो आहे तो इन्व्हर्टेड यू सारखा आहे, म्हणजे उलटे यू सारखा आहे. कझनेट कर्व असं देखील त्याला म्हटलं जातं. इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस इज इक्वल टू कझनेट कर्व असं म्हटलं जातं. ओके, समजलं कझनेट कर्व काय आहे. आजच्या सेशन मध्ये आपण बरंच बघितलेलं आहे. सुरुवातीला आपण बघितलं पॉवर्टी काय आहे, पॉवर्टी मध्ये कुठले दोन प्रकार आहेत, ऍब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी. त्याच्यानंतर त्याचे मेजर्स कुठले कुठले आहे, अमर्त्य सेननी कुठले उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर लॉरेन्स कर्व बघितला, लॉरेन्स कर्व, गिनी कोएफिशियंट कसा काढायचा बघितला, त्याची आकृती कशी येते किंवा तो कसा असतो, फॉर्म होतो हे बघितलं. नंतर लास्टला बघितलं आपण पाल्मा रेशियो काय आहे, तो कसा काढला जातो, आणि शेवटी आपण इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस सुद्धा बघितलेला आहे. तर हे सगळे पॉइंट्स आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर केलेले आहे. नेक्स्ट सेशन मध्ये देखील याच युनिटचा आपल्याला आणखीन एक टॉपिक कव्हर करायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.